स्वप्नील आणि कृष्णा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर मित्रांनो, महाडीबीटी म्हणून एक गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती आपण पॉवर टिलर 8 HP आणि 8 HP पेक्षा जास्त या श्रेणीमध्ये एक फॉर्म भरलेला. सिलेक्शन झाल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केले व पूर्व सहमती मिळाल्यावरती आपण हा ट्रॅक्टर ओमसाई ट्रॅक्टर्स परांडा येथून खरेदी केला आहे. ओमसाईवाल्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर याच्यात आपल्याला फायदा असा आहे की सबसिडी 85,000 किंवा 1,00,000 रुपये मिळते. तर आपण राज्य कृषी यांत्रिकीकरण याच्यामध्ये फॉर्म भरलेला होता. तर आपल्याला 1,00,000 रुपये म्हणजे 50% एवढं अनुदान गव्हर्नमेंटकडून मिळालेले आहे. तर आता याला आपण खाली उतरून घेऊयात व बाकीची माहिती नंतर बघूयात. हॅलो मित्रांनो, नमस्कार आणि हॅपी दिवाळी सर्वात आधी. तर दिवाळीची आपण ही नवीन खरेदी केलेली आहे. पाडव्याच्या दिवशी आलेला आहे आपल्याला हा ट्रॅक्टर. आजच पुजायचा आहे आपल्याला. तर ह्याला आपण ओपन करूयात. हा आहे छोटा ट्रॅक्टर आपला, मिनी ट्रॅक्टर म्हणून आपण ह्याला. हा 2च व्हीलवरती आहे. ह्या ट्रॅक्टरचं मेन फंक्शन आपल्याला असं आहे की ह्याने आपण कमी अंतर, बागेत जे कमी अंतर असते आणि ऊसात जे कमी अंतर असते त्याच्यातलं तण काढतो. तर 2 प्रकारे, एक तर तण काढून जागच्या जागी माती टाकतो आणि दुसरी गोष्ट ती तण पण काढतो आणि माती उचलून बुडाला लावतो. माती लावण्यासाठी, किंवा ह्याला दुसरं बोलतात की बाग बांधणी करणे किंवा ऊसाची बांधणी करणे. तर हा आहे VST शक्ती 135 DI. सुरुवातीला 130 DI मिळायचा, तो 13 HP आणि हा 13.5 HP. ह्याच्यात 2-3 फंक्शन बदलले. तर हा जास्त जुना ओव्हर हिट व्हायचा, तर हा हिट कमी होतोय. ह्याला बऱ्यापैकी फंक्शन्स वाढवल्यात. मफलर दिला सिलेंड्रिकल, त्याच्यानंतर इथं इनटेक आहे एअरचा, तिकडे मफलर आहे आणि या ठिकाणी आपलं फ्युएल फिल्टर आहे. या ठिकाणी हावर्स दाखवतंय की किती तास चाललाय वगैरे ट्रॅक्टर. आधी हे नव्हतं, तर हे त्याच्यात इनोव्हेशन केलंय. ह्याचं डिझाईन चेंज केलंय, ह्याला सिलेंड्रिकल केलंय आणि खूप चांगलं दिसतंय. रोडचा अपीअरन्स खूप चांगला आहे ह्याचा. दुसरी गोष्ट, हॅलोजनची लाईट होती जुन्याच्या, ह्याच्यात काय केलंय, LED लाईट दिलेली कंपनीने. ह्याचा फोकस खूप चांगला पडतोय रात्री. आता दुसरी गोष्ट ह्याच्यात सांगायची म्हटली तर मागच्या साईडला येऊ दे. या ठिकाणी खाली फंक्शन कसं मेन, तर समोर त्या चाकावरती चालतंय आणि मागे एक रोटर दिलेला आहे छोटासा. त्या रोटरला आपण पात्या लावतो आणि त्या पात्या आहेत ह्या साईडला. इकडे येऊ दे. ही कंपनीचा आलेला पात्यात, टोटल 18 पात्यात. त्याला इन्व्हर्ट लावलं की आतल्या आत माती टाकते, आउटवर्ट केलं की बाहेर माती फेकता येते. त्याच्यासोबत आलेला हा हँडल आहे, मॅन्युअली ऑपरेट आपल्याला चालू करावं लागतं ह्याला. त्याच्यात एक फायदा, बॅटरीचं टेन्शन नाही याला. दुसरी गोष्ट, ह्याच्यासोबत आणखीन पाणी पण आलेलं आहे आणि हे व्हील आलंय. हे जे ट्रॅक्टरला लावलेलं व्हील आहे ते रोडवर चालवण्यासाठी वापरलं जातं जास्त करून. आणि हे जे आहे छोटं व्हील, ते मडमध्ये म्हणजे मातीमध्ये वगैरे जास्त करून चालवतो. त्याला जास्त फोर्स लावायला गरज पडत नाही, इझिली वळतं ते. मग आता ह्याच्यात गिअरची सिस्टीम बघितली तर इकडे येऊ दे. आपण आधी ह्यांनी चालू करतो का नंतर चालू करून दाखवूयात. या ठिकाणी गिअर्स आहेत. हा हे पहिला गिअर त्या साईडला टाकलं. आता हे जे गिअर आहे ते हा व्हीलचा गिअर आहे, पहिला गिअर रोडवर चालण्यासाठी. त्याच्यानंतर खाली टाकला का हा दुसरा गिअर, त्याच्यानंतर ह्या साईडला तिसरा गिअर आणि वरती आहे तो रिव्हर्स गिअर आहे. ह्या साईडला रिव्हर्स गिअर. तर हा ह्या सध्या न्यूट्रल केला आपण. आणि त्याच्या खाली जे आहे हे आहे ते रोटरच गिअर आहे. आता सध्या ज्यावेळेस आपल्याला रोडवर चालवायचंय, इकडे जवळ दाखव, इथं 1 आणि 2 लिहिलंय. 1 म्हणजे लो आणि 2nd म्हणजे हाय. रोडवर चालवण्यासाठी आपण काय करणार, ह्याला हाय वरती ठेवणार, वरी बाहेर ओढून, आणि रोडवरती चाकाद्वारे रोडवर चालवणार. ज्यावेळेस शेतात आपण रोटर हाणणार त्याच्यात मातीत, त्यावेळेस काय करायचं, ह्याला लो मध्ये टाकायचं खाली आतमध्ये. आता हे बाहेर आलंय, हे लो मध्ये टाकलं. त्याने काय होतंय, तर ट्रॅक्टर सावकाश चालतो, रोटर फास्ट फिरतो आणि माती मोकळी होते. आता हे झालं गिअरचं ऑपरेशन. आणि हे जे आहे डाव्या साईडला माझ्या हातामध्ये लिव्हर, ते लिव्हर आता सध्या आपण ऑनवर ठेवले. ऑनवर म्हणजे हा ट्रॅक्टर चालणार समोर, आणि जर ओढलं तर ह्याला लागलं ब्रेक. आता हे ब्रेक लागलं, ज्यावेळेस आपल्याला थांबवायचं त्यावेळेस आपण ब्रेक लावणार, किंवा काय अडचण आली, ट्रॅक्टर शेवटला आला, ऊसाच्या सरीला वगैरे बांधायचं थांबायचं, त्यावेळेस इथं
ब्रेकवरती लावणार. आणि त्याच्या मागं BR केलेलं आहे, तो पण ब्रेकच आहे. पण हे कधी लावतो आपण, तर ज्यावेळेस आपल्याला हा ट्रॅक्टर पार्किंगला लावायचा त्यावेळेस. आता हा पार्किंगला लावलाय, हा इकडे घेतला, आता हा ऑन मध्ये ठेवलाय. डाव्या साईडला माझ्या डाव्या हातात जी दिसते लिव्हर, आणि हे उजव्या साईडला जी लिव्हर दिसतंय, ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या चाकाची ब्रेक आहेत. हे दाबलं की लेफ्ट साईडचं ब्रेक दाबते, हे दाबले की राईट साईडचं ब्रेक दाबते. आणि हे जे आहे ते ऍक्सेलरेशन आहे, हे ऍक्सेलरेट होतंय. तर ही झाली सगळी माहिती या ट्रॅक्टरची. आता आपण एक काम करूया, त्याला चालू करूयात. आता मी पण कधी ह्याला चालू केलेलं नाही, तर स्वप्नीलला जमतंय, स्वप्नील चालू करेल. आता ह्याला रेस मध्ये ठेवायचं. थांब 1 मिनिट, ऑन मध्ये ठेवले स्वप्नील, ह्याला इथं ऑफ करतो. ओके, ही ब्रेक लावून ठेवला आपण, आणि ह्याला लो वरती ठेवलेलं आहे. आता खालचा गिअर लो वर आहे, वरचा गिअर न्यूट्रल आहे. इथं 0 म्हणजे न्यूट्रल. ओके, तर आता कर चालू. इथं अलीकडे कॉम्प्रेशनचं लिव्हर आहे, ते प्रेस करून ठेवावं लागतं आणि मॅन्युअली फिरवावं लागतं. त्याला मागे आहे की म्हणा, खूप जवळ. चालू आता चालू ना म्हणून. आपण बोलल्याप्रमाणे सेकंड गिअर टाकलाय रोटरचा, पहिला गिअर व्हीलचा. अशा प्रकारे हा चालतो. आता रिव्हर्स घे. तर आता लाईट कशी लागते बघूयात आपण. या ठिकाणी बटन आहे, बटन दाबले आपण. हा, ओके, लाईट लागलेली आहे. ओके, जा लाईट बंद कर. ठीक आहे, तर ह्याला आता आपण शेतात नेऊन माती कशी फेकते ती एकदा थोडासा रंग घेऊया. ओके, का? तर या ठिकाणी आपण आता हार लावण्याची पूजा करणार आहे. हार लावण्याची पूजा करणार आहे. हार लावून पूजा करणार आहोत. ओके, तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण पूजा पण केलेली आहे. तर आपल्या दिवाळीची खरेदीची चांगला व्हिडिओ निघाला. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि नंतर एकदा मी ह्याला पाते वगैरे जोडल्यानंतर एक व्हिडिओ छोटासा बनवून टाकतो. माती कोणत्या रीतीने लावता येते बघूयात त्याच्यात आपण. म्हणून व्हेंटिलेटेड सीट दिली नाहीत रे. हा आहे व्हेंटिलेटेड सीट. ह्याच्यावर बसायचं 360 डिग्री. आतापर्यंत कोणत्याही व्हेकलला 360 रोटेशन वाला सीट मिळालेला नाही, तर या ठिकाणी मिळालेला आहे. मागच्या साईडने पाहू शकता तुम्ही, फुल व्हेंटिलेशन आहे, अजिबात गरम होत नाही.